श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, सुख म्हणजे काय? तर कुडकुडत्या थंडीत गारटलेल्या पायांना जेव्हा फाटक्या गोधडीच्या आत अलगद ओढल्यानंतर हळूहळू अंगात उतरणारी ओप म्हणजे सुख असतं. सोसाट्याच्या पाऊस वाऱ्यात माळावरची पडायला आलेली झोपडी 2 क्षणांसाठी का होईना पण डोक्यावर आसरा बनून उभी राहते ना, त्या क्षणी मिळणारा आधार म्हणजे सुख. सपाटून लागलेल्या भुकेच्या वेळी अनपेक्षितपणे हातावर पडलेली कोरभर चटणी भाकरी म्हणजे सुख. तहानेनं कासावी झालेल्या जीवाला बाटलीच्या तळाशी ओरलेला एक घोट पाणी मिळणं म्हणजे सुख. खरं तर श्रोते हो, सुख मोठ्या गोष्टीत नसतंच. आयुष्य जेव्हा माणसाला अगदी टोकाला निघून उभं करतं ना, तेव्हा छोट्यातली छोटी गोष्टही डोळ्यात पाणी आणणारा दिलासा बनते. आणि श्रोते हो, तेव्हाच कळतं सुख हे श्रीमंतीत नाही तर कठीण काळात मिळालेल्या छोट्याशा उभेत असतं. बघा, पडतंय का? पटलं तर नक्की विचार करा. श्रोते हो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते देखील आवर्जून कळवत चला. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणसानं इतकं तरी कमवायला हवं की मनाला आवडलेली गोष्ट स्वतःच्या कमाईवर आनंदानं घेता यावी. आजारपणात चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करता यावेत. आपल्या मुलांना फक्त स्वस्त नाही तर उत्तम शाळेत शिकवता यावं. आई वडील आणि कुटुंबाच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करता याव्यात. वर्षातून किमान एकदा तरी पूर्ण कुटुंबाला फिरायला घेऊन जाता यावं. गरजेच्या वेळी कुणासमोर हात पसरावे लागू नयेत. आणि सगळ्यात महत्वाचं, पैसा इतका असावा की आयुष्य फक्त काढायचं नाही तर मनापासून जगायचं वाटावं. वाईट परिस्थिती ही कायम राहत नसते. ती फक्त आयुष्याचा धडा शिकवते. कधी अश्रूनी, कधी संघर्षाने माणसाला अधिक मजबूत बनवते. वादळ जरी मोठी असली तरी आकाश संपत नसतं. कठीण वेळ येते जरूर, पण तीही कायमची राहत नसते. जेव्हा सगळं हरवल्यासारखं वाटतं तेव्हाच नव्यानं उभं राहायचं असतं. कारण अंधारानंतरच प्रकाश येतो. आणि हेच आयुष्य शिकवत असतं. परिस्थिती किती कठीण असो, हिम्मत कधी हारू नका. कारण सोनंही चमकतं तेव्हा जेव्हा ते आगीतून जातं. नात्यात नेहमी एकाच बाजूनं धावून चालत नाही. कधी कधी थांबून हेही पाहावं लागतं की आपण थांबल्यावर समोरचा माणूस आपल्याला शोधत येतोय की तिथं सोडून पुढं जातोय. उपस्थिती जर विनाकारण अपमान देणारी असेल तर अनुपस्थित राहणं हे शहाणपणाचं असतं. जर पेला दुधानं भरलेला असेल तर तुम्ही त्यात अधिक दूध टाकू शकत नाही. पण जर तुम्ही त्यात साखर टाकली तर साखर आपली जागा स्वतः बनवते आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते. त्याचप्रमाणे चांगली माणसं प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात आपली जागा निर्माण करतात. सतत दुसऱ्याच्या मूडनुसार जगणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. स्वतःचा स्वतःशीच वाद असावा. आयुष्यात रंग भरण्यासाठी एकतरी नाद असावा. चुका घडत असतात, कधी माणसांकडून, कधी नियतीकडून. दरवेळी माणसांची चूक असते असं नाही. कधी कधी वेळ ही चुकीची असते. सौंदर्यालाही चारित्र्याच्या उंची समोर नम्र व्हावं लागतं. अपूर्ण राहिलेल्या गोष्टी या फार सुंदर असतात, कारण त्यात शेवट नसतो.
वेळ पडल्यावर आपण ज्या व्यक्तीसाठी धावत जातो ती व्यक्ती आपल्यासाठी किमान चालत तरी येते का, हे अनुभवणं खूप गरजेचं असतं. आनंद हा आपल्यातच आहे, फक्त तो मनसोक्त जगता यायला हवा. प्रत्येक गोष्ट मनासारखी नाही झाली म्हणून आयुष्य थांबत नाही. कधी कधी वेगळं मिळालं की तेच आपल्यासाठी योग्य असतं. माणसाचं औषध हे माणूसच आहे. कोणी वेदना देतं तर कोणी समाधान. आपल्याला कोणी फसवलं तर त्याचं दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद दीर्घकाळ राहतो. काही गोष्टी ओढून ताणून कधीच आपल्या होत नसतात. त्यापेक्षा त्या सोडून देणं कधीही चांगलं, कारण त्यामुळे त्रास कमी होतो. घरात दिवं कितीही लावा पण घर उजळतं जीव लावणाऱ्या बायकोमुळंच. आपलं आयुष्य लाटेसारखं असतं आणि आयुष्याचा शेवटही किनाऱ्याला स्पर्श करून लाट शिवा पुन्हा अथांग सागरात मिसळते. तेव्हा ती सोबत काहीच नेत नाही. मागे उरतात ते फक्त ओले ठसे आणि पुन्हा त्या लाटेच्या स्पर्शाची वाट पाहणारी ती वाळू. संकटांशी लढण्यापेक्षा परिस्थिती सोबत व्हायला शिकलो की जगणं सोपं होतं. मन आणि वेळ दोन्ही इतक्या वेगानं धावतात की कधी कधी आपण फक्त त्यांच्या मागे धावत असल्यासारखं वाटतं. आयुष्याच्या प्रवासात आपण किती अंतर कापलं यापेक्षा आपण आतून किती प्रगल्भ झालो याला जास्त महत्व असतं. काळ कोणासाठी थांबत नाही, पण जाता जाता तो आपल्याला बरंच काही देऊन जातो. हातातून निसटलेल्या गोष्टीचं दुःख हे करत बसायचं नसतं, कारण त्या परत येत नाहीत, पण आपल्याला थांबवून ठेवतात. म्हणून सगळं मागं सोडून स्वतःला सावरत पुढे चालत राहायचं असतं. भावनांच्या प्रवासात मायेचा समावेश झाला की पुरुष सुद्धा आई बनतो.